गुड आफ्टरनून एव्हरीवन. काल 18 मेला I3ची आमची क्वार्टर मीट झाली, जिथे संदीप सरांनी जे काही आम्हाला मार्गदर्शन केलं त्याच्यामधले माझे काही टेक अवेज आहे की आपलं पर्पजबद्दल सरांनी सांगितलं, मेंटरशिपबद्दल सांगितलं, अलर्ट्स लावल्याने कसं परिणाम होतो ते सांगितलं आणि काही व्हिडिओमधनं आम्हाला उदाहरण दिलं. तर सर्वात पहिले पर्पज, की कुठलाही स्टॉक घ्यायचा आधी त्याचं पर्पज काय आहे हे जेव्हा क्लिअर असतं तेव्हा आपल्याला तो कन्व्हिक्शन लेवल आपली वाढते. त्याच्यानंतर आम्हाला मेंटरशिपबद्दल सरांनी खूप छान प्रकारे समजून सांगितलं. त्याच्यात महाभारतामधलं श्रीकृष्ण आणि अर्जुन याचा एक्झाम्पल देऊन सहजरीतीने कसं समजता येईल की एक मेंटरची आपल्या जीवनामध्ये किती आवश्यकता असते. आपण कितीतरी ठिकाणी थांबून जातो, का थांबतो हा विचारणारा आपल्याला कोणी नाही आहे, पण तोच मेंटरला ती काळजी असते. आणि एक मेंटर एखाद्या आपल्यासारख्या साधारण माणसाला चांगला मेंटर भेटलं तर आपलं जीवनामध्ये टर्न अराउंड होऊ शकतो. आणि त्या मेंटरचं पण त्याच्यात हेच असतो फायदा, किंवा तो मी जेवढं ग्रो होईल तेवढं जास्त तो पण ग्रो होईल. तर पर्पज आणि मेंटरशिप हे माझा टेकअवे आहे. आणि जे काही ट्रेड आपण घेतो त्याला आपण अलर्ट लावले तर आपल्याला कमी वेळेमध्ये आपलं कन्व्हिक्शन लेवल जास्त वाढेल. आपला वेळ कमी लागणार पण आपलं कन्व्हिक्शन हे दिवसेंदिवस वाढत जाईल जास्तीत जास्त अलर्ट लावल्यामुळे. आणि एक शेवटी जो व्हिडिओ सरांनी दाखवला ते प्रत्येक वेळेला आम्हाला दाखवतात आणि प्रत्येक वेळेला त्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन शिकायला भेटतं. बांबू ट्रीचा व्हिडिओ, की पहिले आपण त्याला सीड्स मध्ये तो जमिनीत रोवतो, मग हळूहळू तो बाहेर येतो, फुटतो. म्हणजे ती जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला कमीत कमी 4 ते 5 वर्ष लागतात. आणि हे 4-5 वर्ष जो सस्टेन करतो, तिथे टिकून राहतो, त्याचीच ग्रोथ होते. तर मागच्या 1.5-2 वर्षाच्या सानिध्यामध्ये, सरांच्या सानिध्यामध्ये आम्ही आहे आणि जे काही सर प्रोसेस सिस्टम सांगताय हे अजून क्लिअर येते की आपण पण सुरुवातीला काहीतरी रॅन्डम डिसिजन्स घ्यायचो, रॅन्डमली स्टॉक्स घ्यायचो, त्याच्यामुळे नुकसान व्हायचे. पण आता मागच्या 1.5-2 वर्षापासून जे काही आम्ही प्रोसेसमध्ये फॉलो करून जे काही स्टॉक्स घेतोय त्याच्यामध्ये चांगले रिटर्न्स आम्हाला बघायला भेटतात आहे. आणि हे लॉंग टर्मसाठी आपल्याला खूप बेनिफिट देणार आहे. आणि 100 टाइम्स आपलं पोर्टफोलिओ करायचं असेल तर आपल्याला चार्ट स्टडी करावं लागेल, आपले इमोशन्स आपल्याला स्टडी करावं लागणार आहे. आणि आपली वेल्थ हे फक्त स्टॉकने नाही वाढणार, तर त्या स्टॉकच्या पाठीमागचं आपलं जो बिहेवियर आहे, आपलं बिहेवियर आपल्याला ती वाढून देणार आहे आपली वेल्थ. तर हे 4-5 गोष्ट जे आहे ते मला सांगावं असं वाटलं. धन्यवाद. थँक्यू सो मच संदीप सर फॉर कॉपरेटिंग ऑलवेज. थँक्यू.